काय टॉपिकचं नाव काय आपल्या मॉर्फोलॉजी ऑफ शांत शांत. आज आपल्याला सीड्स कशी काल काय शिकलो आपण सीड, बरोबर आहे. सीड मध्ये फ्रूट झाले का, ठीक आहे. फ्रूट मध्ये काय काय शिकलो आपण, 3 पार्ट शिकले. पेरिकार्प म्हणलो आपण त्याला, ठीक आहे. पेरिकार्प मध्ये 3 पार्टचे नाव होते बघा, एपिकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प. खाणारा कुठला भाग आहे आपण, मेसोकार्प. कसं आहे मेसोकार्प, थिक अँड फ्लेशी, एडिबल पार्ट म्हणलो. एडिबल म्हणजे खाण्यायोग्य, ठीक आहे, खाण्यायोग्य. एडिबल ऑइल वगैरे असं नाव वाचते का तुम्ही, म्हणजे खाण्याचे तेल, तसंच. आता आजचं हेडिंग आहे सीड. काय हेडिंग आहे, सीड. फ्रूट मध्ये ड्रू फ्रूट शिकला आपण, ठीक आहे. ड्रू फ्रूट म्हणजे कोण सांगते, व्हॉट इज मीन बाय ड्रू फ्रूट. परीक्षेत आलं होतं बघा, प्रश्न आला होता का. हा, डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पिलरी सुपेरियर ओरिचा आणि सिंगल सीडेड फ्रूट असते. कसलं फ्रूट असतं, सिंगल सीडेड. एक दिले आपल्याला हार्ड स्टोनी एपिकार्पचा आणि एक फ्लेशी, ठीक आहे, स्मूथ फ्लेशी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक आंब्याचं दिलंय आणि कशाचं दिलंय, कोकोनट. कोकोनट मधला आपण पार्ट खातो, मेसोकार्प खातो. एंडोस्पर्म, एंडोस्पर्म म्हणजे काय, सीड. एंडो म्हणजे काय, आत. सीड म्हणजे काय, स्पर्मा, ठीक आहे. स्पर्मा म्हणजे सीड. आणि कोकोनट मध्ये वरचं जे कवरिंग आहे ते कसलं कवरिंग आहे, हार्ड कवरिंग आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोकोनटच काय, फायब्रस आहे, ठीक आहे, म्हणजे फायबर खातो आपण कोकोनट मध्ये. आता आहे सीड, ठीक आहे. आता सीड बद्दल आपण काल मोनोकॉट, डायकॉटचे सीड बघितले, ठीक आहे. एक बघा 2 मिनिटात याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. असं स्ट्रक्चर काढलं होतं, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये असे 2 एंड दाखवलेत मी आता डायरेक्ट तुमच्या बुक मध्ये असे दाखवले, ठीक आहे. वरच्याला नाव काय दिलंय, फ्ल्युव्यूल. याचं नाव आहे फ्ल्युव्यूल. फ्ल्युव्यूल मधनं नेहमी काय डेव्हलप होतं, लक्ष द्या, शूट सिस्टम डेव्हलप होतं. शूट सिस्टम. शूट सिस्टम म्हणजे काय, जमिनीच्या वरचा पोर्शन. शूट सिस्टम मध्ये कोण कोण येतं सांगा पटकन, स्टेम, लीफ, फ्लावर आणि फ्रूट. आणि फ्रूटच्या आत कोण आहे, सीड, ठीक आहे. हे शूट सिस्टम मध्ये येतं. आणि हा जो पोर्शन आहे याला आपण नाव दिलंय रॅडिकल. नेहमी लक्ष द्या, रॅडिकल मधनं डायरेक्ट एलॉंगेशन जर झालं टॅप रूट येते, बरोबर आहे का. डायरेक्ट एलॉंगेशन ऑफ रॅडिकल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी रूट. म्हणजे याचं एलॉंगेशन म्हणजे काय, याची लेंथ वाढली आहे डायरेक्ट. म्हणजे लेंथ वाढली म्हणजे काय, मेन रूट मध्ये कन्वर्ट झाली, ठीक आहे. डायरेक्ट एलॉंगेशन ऑफ रॅडिकल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी रूट. आणि या रूटलाच काय येतात, ब्रँचेस, और त्याला नाव आपण सेकंडरी, टर्शरी और लॅटरल रूट्स असं सुद्धा म्हणलंय, ठीक आहे. आता रूट्स ह्या होमोजिनस इन ओरिजिन असतात, ठीक आहे. रूट्स ह्या होमोजिनस असतात आणि एंडोजिनियस इन ओरिजिन असतात. एंडोजिनियस म्हणजे काय, एंडो म्हणजे आत. लक्ष द्या, रूट कुठून यायला लागलेत, प्रायमरी रूट मधून यायला लागलेत की नाही, म्हणजे या सगळ्या एका रूट मधूनच यायला लागल्यात, ठीक आहे. मग ह्या होमो म्हणू शकतो की नाही मेला, कारण याच्यामध्ये वेगळ्या काही आल्यात का, याला सोडून दुसरीकडनं कुठून रूट आले का, नाही. होमो म्हणजे सेम. बरेच लोक प्रश्न घेऊन आलेत की होमोजिनियस रूट काय. होमो म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं 2 वर्ष. हेट्रो म्हणजे डिफरंट, होमो म्हणजे सेम. सेम रूट आले आता, एक कुठून आले, सेम प्रायमरी रूट पासून ओरिजिनेट झाले. परंतु कसं ओरिजिनेशन आहे त्यांचं, एंडोजिनियस इन ओरिजिन मध्ये. कसे आहे, एंडोजिनस. आणि जे तुमचं शूट आहे, स्टेम आहे, ते कसं आहे, एक्झोजिनस इन ओरिजिन आहे. कळलं, एक्झोजिनस म्हणजे बाहेरून येणार, एंडोजिनस म्हणजे रूटच्या आतनं. रूटनं म्हणजे कुठून येतात, पेरिसायकल म्हणून एक टर्म आहे. काय आहे, पेरिसायकल. हे पेरिसायकल काय आहे तुम्हाला तर लगेच कळणार नाही, आपल्याला एनाटॉमी मध्ये शिकायचं. ज्यावेळेस आत जाऊन अभ्यास करू आपण
त्यावेळेस पेरिसायकलचा मी तुम्हाला मिनिंग सांगतो. कळले सगळ्यांना? आता पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा, रूट्स ह्या होमोजिनस आहेत कारण सगळ्या एकाच रूट मध्ये यायला लागल्यात. परत त्यांचं फंक्शन सेम आहे. फंक्शन सेम आहे का नाही? दे परफॉर्म सेम फंक्शन. तुम्हाला एक आता केमिस्ट्री मध्ये टर्म येईल होमोलॉगस सिरीज किंवा आणि पण असेल. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? हॅव्हिंग सेम केमिकल फॉर्म्युला. बरोबर आहे? म्हणजे होमो म्हणजे काय? सेम. म्हणजे सगळ्यांचे केमिकल फॉर्म्युले काय तुमचे सेम आहेत. आज तुम्ही त्याच्यामध्ये म्हणलं तिथे केमिस्ट्री मध्ये. ठीक आहे? तसंच जिकडे जाईल तिकडे लक्ष द्या. होमो ह्या शब्दाचा हे ग्रीक वर्ड आहे. होमो म्हणजे सेम, हेटेरो म्हणजे डिफरंट. आता हे कळलं एक तर तुम्हाला होमोजिनस आणि एंडोजिनस इन ओरिजिन आहे. कळलं? एकसारखे आहे. हे काय दाखवलंय? तर हे दाखवलंय मी तुम्हाला एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणजे हा एम्ब्रियो आहे. ठीक आहे? याला दोन एंड आहेत एम्ब्रियोनल ऍक्सिसला. वरच्या एंडला नाव दिलंय प्लिम्यूल. प्लिम्यूल मधनं काय डेव्हलप होतं? शूट सिस्टम. खाली काय नाव आहे? रॅडिकल. रॅडिकल मधनं काय डेव्हलप होतं? रूट सिस्टम. आणि लक्ष द्या, यांना हे दोन शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन आहेत. आहेत का? हे कॉटिलिडॉन मध्ये फूड मटेरियल रिझर्व्ड आहे. कुठल्या फॉर्म मध्ये आहे? स्टार्चच्या फॉर्म मध्ये. यांचं काम काय आहे? तर हे नरिश करतात. कोणाला नरिश करतात? एम्ब्रियोला. एम्ब्रियोला काहीतरी खायला प्यायला लागेल की नाही आता? मग याला फूड मटेरियल कुठं आहे? मग पूर्ण एम्ब्रियो काय करतो? असं ताकद एकत्र घेतो. बरोबर आहे? म्हणजे बघा तुम्ही चिंचेचं झाड बघितलंय का? चिंचेचं झाड थोडं वरती आलं, जर्मिनेट झालं, थोडं वरती आलं. दोन्ही कॉटिलिडॉन असे असतात बघा. गावाकडे दिसतं तुम्हाला असे आता. काही दिवसांना अशा अशा गळून पडतात. गळून पडतात म्हणजे काय? पूर्ण एनर्जी काय करून घेतं? हे एम्ब्रियो घेत. एनर्जी करून घेतं म्हणजे काय? नरिशमेंट करून घेत. बरोबर आहे? जसं तुम्ही दूध पिल्यानंतर आपल्याला ताकद येते, तसं या एम्ब्रियोला काय नरिशमेंट म्हणजे फूड कोण प्रोव्हाइड करते? हे दोघं. याचं फूड पूर्ण हे नरिश करायला चाललंय. कोणाला? याला. मग याच्यातनं काय व्हायला लागलं? आता हळूहळू उगवायला लागलं. ठीक आहे? हे वरचं कोण आहे? सॅम आहे. सॅमचं नाव काय आहे? शूट अपायकल मेरिस्टेम. खाली कोण आहे? रॅम आहे. रॅमचं नाव काय? रूट अपायकल मेरिस्टेम. अपायकल म्हणजे कुठं प्रेझेंट असते? नेहमी टीपला, अपेक्सला. कळलं सगळ्यांना? तर हे वरती गेलं, परत इथनं असं आता नवीन काय यायला लागले हे, आणि हा जमिनीच्या आत पोर्शन आहे तुमचं. कळलं? मग इथनं डेव्हलप व्हायला लागलं. आता हा कंप्लीट जमिनीच्या आत हा पोर्शन येतो. नंतर हे वरती येतं. जसं जसं काय होतं? एलॉंगेट होतं. एलॉंगेट होतं म्हणजे काय? लेंथ वाढते. शूटची पण लेंथ वाढते की नाही? शूटची लेंथ कशी वाढते? जशी रूटची लेंथ कोणामुळे वाढते सांगा पटकन? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. तर स्मॉल सेल आहेत, रिपीटेडली डिवाइड होतात. डिवाइड झाल्यानंतर खूप साऱ्या झाल्यानंतर स्वतः एलॉंगेट आणि एनलार्ज होतात. रिजन ऑफ एलॉंगेशन म्हणजे त्यांची काय वाढते? लेंथ वाढते. तसंच शूट अफायकल मेरिस्टेम या टिपला अगोदर छोटे होते का नाही टिप? मग इथं खूप साऱ्या सेल्स प्रोड्यूस व्हायला लागल्या. परत याचं एलॉंगेशन व्हायला लागलं. हे वरती पडायला लागले की नाही? वरती पडतं म्हणजे काय? इथं सेल रिपीटेडली डिवाइड होऊन त्या काय करतात? स्वतःला एलॉंगेट आणि एनलार्ज करायला लागले. मग हे वर 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 जात. बरोबर आहे? वर वर जसं चाललं तसं काय वाढायला लागले? लेंथ वाढायला लागले. मग वरती म्हणजे सॅम मध्ये पण काय? अपायकल मेरिस्टेम आहे की नाही? रूट मध्ये पण कोण आहे? अपायकल मेरिस्टेम. दोन्हीकडे सेम फंक्शन चाललंय की नाही? कळते का तुम्हाला? अपेक्सला एएम एएम दिले का? अपायकल मेरिस्टेम, अपायकल मेरिस्टेम. हे रूट वरती आहे म्हणून याला रॅम म्हणतो, रूट अपायकल मेरिस्टेम. हे शूट वरती आहे म्हणून याला नाव काय म्हणतो मी? शूट अपायकल मेरिस्टेम. कळते सगळ्यांना? मग ते शूटची वाढवायला लागले. कोण? अपायकल मेरिस्टेम. आणि रूटची लेंथ वाढवणार कोण आहे? अपायकल, रूट अपायकल. म्हणजे तिथं कशी लेंथ वाढवतं? अगोदर सेल्स डिवाइड, सेल डिव्हिजन करतं. ठीक आहे? खूप साऱ्या सेल निर्माण करतं. मग नंतर ते एलॉंगेट, एनलार्ज होतात. पुढे जाऊन काय होतात? मॅच्युअर. मग जसं जसं स्टेम उंच जाईल ते खालचा पोर्शन रफ व्हायला लागतो की नाही? मोठा व्हायला लागतो की नाही? मोठा होऊन इथं टफ म्हणजे इथं कुठल्या सेल्स प्रेझेंट आहे? मॅच्युअर झालेले सेल्स प्रेझेंट असतात. जसं रूट मध्ये तुम्ही म्हणलो इथं कुठला रिजन आहे सर? रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ एलॉंगेशन आणि रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे रिपीटेड डिव्हिजन ऑफ सेल्स. इथं लेंथ वाढते. ठीक आहे? आता तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, काल मला कोणीतरी पाठवलं एमसीक्यू. काय प्रश्न विचारलाय बघा? आता रूट सिस्टम, रिजन ऑफ रूट्स हे ऑर्डर मध्ये लावायचे. कसे? ऑर्डर मध्ये. ऑर्डर मध्ये कुठून लावायचे? प्ल्युम्यूल पासून ऑर्डर मध्ये लावायचे. प्ल्युम्यूल पासून. मग काय येणार ऑर्डर सांगा मला? रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ एलॉंगेशन. मग इथं ऐका, आणि एक ऑप्शन आहे रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. ते याच्या अगोदर येणार का नंतर येणार? म्हणजे रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिजन ऑफ एलॉंगेशन आणि रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. असा क्रम 4 या एमसीक्यू मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये आहे. बघा किती नंबरचा एमसीक्यू आहे बघा. कोणीतरी पाठवलंय ते काल. आहे का? ठीक आहे? आता नंतर बघा, लक्ष द्या. हे कळले सगळ्यांना? आता हे कळले. आता हे दोन काय आहेत?
डायकॉट्स म्हणजे कॉटिलिडॉन आहे. लक्ष द्या, एम्ब्रियो विथ 2 कॉटिलिडॉन्स दॅट इज कॉल्ड एज डायकॉट. ठीक आहे, सगळ्यांना कळाले. आता सिंगल कॉटिलिडॉन पण असतात काही काही जण. ठीक आहे, जसं की आपलं एक्झाम्पल फेमस मका मेज. मेज मध्ये काही सिंगल कॉटिलिडॉन आणि मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे. आता ते आपल्याला इथं फिगर काढायचे. इथं पण सगळ्यांचं क्लिअर आहे. सिंगल कॉटिलिडॉन मध्ये आता काय, हे 2 कॉटिलिडॉन जसं होते तसं एकच कॉटिलिडॉन आहे त्याला. ठीक आहे, त्याला म्हणायचं मोनोकॉट. मोनो म्हणजे सिंगल, डायकॉट म्हणजे 2 कॉटिलिडॉन असणारे. डाय मीन्स 2. आता फिगर काढूया. हे सगळ्यांना क्लिअर आहे. याच्यामध्ये काय राहिले का? आता एक पोर्शन राहिला होता तो हायलम आणि मायक्रोपाईलचा. ठीक आहे, हायलम म्हणजे काय? एक स्कार आहे. तुम्हाला काल सांगितलंय, नेहमी लक्ष द्या. स्कार थ्रू विच सीड इज अटॅच्ड टू द फ्रूट. बरोबर आहे. हायलम इज अ स्कार थ्रू विच अ सीड इज अटॅच्ड टू द कोणाला? ओव्हरी म्हणजे काय? फ्रूटला. बरोबर आहे. आता हायलम म्हणजे काय? एक स्कार आहे मुलगी. ठीक आहे, स्कार म्हणजे वन दिसतं बघा तुम्हाला, वन टाइप. आणि नंबर 2 मायक्रोपाईल. मायक्रोपाईल म्हणजे काय? एक स्मॉल होल आहे. ठीक आहे, आणि हे कुठं प्रेझेंट आहे? विच इज प्रेझेंट अबव दी हायलम. पण पुस्तकात बघितलं की बिलो दी हायलम वाटतंय. बघा एनसीईआरटीच्या पुस्तकात जर बघितलं तुम्हाला फिगर अशी दिली आहे. ठीक आहे, अशी फिगर दिली आहे. इथं वरती दाखवलाय हायलम. तुम्ही असं बघत असलं तर इथं नाव आहे मायक्रोपाईल आहे का? तर तुम्हाला वाटतं की हे सर बिलो आहे ना, तर हे बिलो नाही असं करून बघायचं. कळलं का? कसं? तुम्ही उलट व्हायचं नाही, याला उलट करायचं पुस्तकाला. आणि काय? हायलमच्या अबो म्हणजे कळलं का? याला उलट केलं की काय दिसतं? हायलमच्या अबो कोण प्रेझेंट आहे? मायक्रोपाईल. आहे का एनसीईआरटीच्या बुक मध्ये अशी फिगर? ते बिलो म्हणू नका फक्त. ठीक आहे, दाखवताना सीट तुम्हाला उलट दाखवले हे. बरं असू दे. हे कळले सगळ्यांनी? हे फिगर क्लिअर झाले. आता हे महत्वाचं, खूप महत्वाची फिगर काढतोय. त्याच्यावर प्रश्न पण आलाय 2-3 वेळेस. व्यवस्थित लक्ष द्या. याचं नाव काय सांगा आता? कशाची फिगर काढायला चाललोय आपण आता? मेज. मोनोकॉट. मोनोकॉट सीड. आता डायकॉट सीड बद्दल बघितलं. सेकंड इकडे लक्ष द्या. मोनोकॉट बोलायला लागू नका त्याला. तोपर्यंत वाचून घे. बोलू नका. प्रश्न विचारतो बा, बोल दिसलं. बघून घ्या ते लेबल वगैरे बघून घ्या. सगळी नावं पाठ करून घ्या. तुम्हाला परीक्षेत हीच फिगर देतात. ABCD दिलंय, तसंच तुम्हाला ते काय करायला लागेल? लेबल करायला लागेल. ठीक आहे, म्हणून प्रत्येक लेबल विचारपूर्वक पाठ करून ठेवा. थोडं पण खालतीवरती झालं की गेलं. परीक्षेत काय करतात? जशीच तशी फिगर देतात, परंतु ABCD लेबलिंग मध्ये मागं पुढे करतात. जसं आंब्यामध्ये काय केलं होतं? एंडोकार्प खाली एंडोस्पर्म वरती दिला होता. बरोबर आहे. तुम्ही काय करणार? ABCD नुसार लिहून टाका. तसा ऑप्शन असतोच पहिलाच. बघणारा पहिलाच ऑप्शन तसा असतो, जसं एनसीईआरटी मध्ये दिलंय तसं. त्यांनी फक्त थोडं चेंज करतात. आता काय त्यांच्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यातच त्यांनी फिरवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे एक्झाम मध्ये. हा काय झालंय? काय हे खाली लाईन नाही का? ही नाही. ही थांबा तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही मला लगेच शिकवू नका. जरा मला ते लिहून तर द्या काढतो. हे जे काढले खाली नाही म्हणता येईल. बघा आता फिगर सगळ्यात काढायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, बऱ्यापैकी वाटतंय तुम्हाला? आता तिथलं दिसतंय सगळ्यांना? एक बाहेरनं कवरिंग आहे का? काय याचं नाव? सीड कोट. चला रे, सीड कोट मध्ये किती लेयर्स होते? 2 लेयर्स. चला पोरं सांगतात आपल्याला.
सीड कोट मध्ये दोन लेयर होते. आउटर लेयर इज कॉल्ड एज टेस्टा, इनर लेयर इज कॉल्ड एज टेगमन. माहित आहे सगळ्यांना? मग इथे लिहितो सीड कोट. बोलू नका, जरा व्यवस्थित लक्ष द्या. मागचे सीड कोट. चला, याचं नाव काय आहे? एंडोस्पर. याचं नाव काय आहे? एंडोस्पर. म्हणजे काय बाबा? हे सीड आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता इथं 3 आहेत का 2 आहेत? असे 4 आहेत का? ठीक आहे. बघा मी काय करतो, सिंपल काढतो. ठीक आहे, तेवढी जागा पुरणार नाही. इकडे बघा, हे 1 2 3 आणि हा 4 नंबरचा छोटा पोर्शन आहे. बरोबर आहे? हे 4 नंबरचं छोटं आहे. याचं नाव काय आहे? प्लिम्यूल. आणि याच्या वरती जे आपण दिले याचं नाव काय आहे? कोलिओप्टाइप. आहे का? कोलिओप्टाइप. आता लक्ष द्या, सेम. आता जसं वर काढले, आधी 2 आहे. बरोबर आहे? आणि याच्यामध्ये एक दिले, याला नाव काय आहे? रॅडिकल. आहे का रॅडिकल? आणि याला नाव काय? कोलोरायझा. हा काय? बरं, असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, हे 2 आहेत म्हणताय का? इकडे लक्ष द्या. हे शीट कव्हरिंग आहे. 2 असतील 4 असतील आपल्या याच्यामध्ये दाखवले. ठीक आहे, खूप पण असू शकतात, असं काय नाही. तर फिगर मध्ये आपल्या एनसीईआरटी मध्ये 3च दाखवले म्हणजे 3च नाही. कव्हरिंग आहे. ते कशावरती कव्हरिंग आहे? प्लिम्यूल वरती. कारण ह्या प्लिम्यूलला काय होईल? प्रोटेक्शन देण्यासाठी वरनं कव्हरिंग आहे. कळलं का? मोडू नये म्हणलं. आणि ह्या रॅडिकलला खाली कोलोरायझाचं कव्हरिंग आहे. हे काय आहे? कोलोरायझा. कोलोरायझा कोणाला प्रोटेक्ट करतं? या रॅडिकलला प्रोटेक्ट करतं. का प्रोटेक्ट करतं? कारण हे जर मोडले यांचे टीप तर हे पुन्हा वाढतील का? नाही. त्याच्यामुळे एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये प्लिम्यूलला वरनं एक शीट कव्हरिंग आहे, त्याचं नाव आहे कोलिओप्टाइलची कव्हरिंग आहे त्याला. बरोबर आहे? आणि त्याच प्रकारची कव्हरिंग कोणाला आहे? रॅडिकलला. परंतु त्याचं नाव काय? कोलोरायझा. हे नंतर सांगतो मी. आता लेबल झालेत का सगळे? एक आहे हा एल्युरोन लेयर. हा कुठला आहे? एल्युरोन लेयर. इकडे बघ, लक्ष द्या. आता थोडक्यात मी याला डिस्क्राइब करतो. झाले सगळं लेबलिंग. स्क्यूटेलम. स्क्यूटेलम कुठला आहे? हे दिले खालचं ना? हे बघा, आले ना बऱ्यापैकी फिगर कळते सगळ्यांना. इकडे मागं, इकडे बघा. आता हे मेज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा सांगतो सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट याच्याबद्दल. ठीक आहे, स्क्यूटेलम. स्क्यूटेलम म्हणजे काय? ही जी खालची पोर्शन आहे, ठीक आहे, खालचा हा पोर्शन पूर्ण, याला स्क्यूटेलम म्हणले. हे शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन आहे. काय आहे? स्क्यूटेलम इज अ शिल्ड शेप्ड, सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. शिल्ड म्हणजे कळते तुम्हाला? शिल्ड म्हणजे काय? काय म्हणते त्याला आपण? ढाल. बरोबर आहे? ढाल शेपचा असलेला एक कॉटिलिडॉन आहे, त्याला काय नाव दिले आपण? शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. दॅट इज कॉल्ड एज अ स्क्यूटेलम. परीक्षेत प्रश्न येतो, लक्ष द्या. आता बोलू नका कोणी. शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. एक झालं. ठीक आहे, आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय काय लक्ष द्या. याच्यामध्ये 90% लिपिड आहे. कर्नेल ऑफ मेज मध्ये 90% लिपिड, 19% प्रोटीन, 19% प्रोटीन, 10% शुगर and 10% मिनरल्स. हे कंपोजिशन ऑफ स्क्यूटेलम आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे आपल्या बुक मध्ये नाही, पण आता अगोदर लक्ष द्या. हे जो पोर्शन आहे, आता इथे मी काय करतो? रेड करतो. दिसत नसलं तरी बघा, इकडे लक्ष द्या. हा जो पोर्शन दिसतोय सगळ्यांना माग, सगळ्यांना कळतंय? हा जो पोर्शन आहे याला काय नाव दिलंय? स्क्यूटेलम. अँड स्क्यूटेलम इज अ शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. आणि हे काय आहे? शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन आहे. आता त्याच्यानंतर हे एल्युरोन लेयर जो दिलाय, हा लेयर कसला आहे बाबा? प्रोटीनियस लेयर आहे. ठीक आहे, मेजला काय कव्हरिंग आहे? कशाचा लेयर आहे?
ॲल्युरोनचं कव्हरिंग आहे. आणि ॲल्युरोन लेअर म्हणजे कसला लेअर आहे? प्रोटीनियस लेअर. इथं लिहितो फक्त प्रोटीनियस लेअर. प्रोटीनियस लेअर. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ॲल्युरोन लेअर म्हणजे काय? प्रोटीनियस लेअर म्हणजे याच्यामध्ये काय? हे प्रोटीनचा लेअर आहे. ठीक आहे, एक झालं. कळलं सगळ्यांना? स्क्युटेलम 2 काय आहे? अ लार्ज शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन दॅट इज कॉल्ड एज अ स्क्युटेलम. नंबर 3 आता एंडोस्पर्म म्हणजे माहित आहे तुम्हाला, हे काय आहे? सीड आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एंडोस्पर्म मध्ये काय आहे? स्टार्च आहे. एंडोस्पर्म मध्ये काय स्टोर आहे? स्टार्च आहे की नाही? एंडोस्पर्म म्हणजे सीड मध्ये काय स्टोर राहतं? फूड मटेरियल राहतं की स्टोर? ठीक आहे, फूड मटेरियल स्टोर आहे. पण आता लक्ष द्या, याच्यामध्ये ओव्हरीची जी वॉल आहे, ठीक आहे, ती अटॅच आहे, बरोबर आहे. म्हणजे बाहेरची जी सीडची वॉल आहे ती ओव्हरीला डायरेक्ट अटॅच झाली. सिंगल कॉटिलिडॉन मध्ये आणि डायकॉट मध्ये फरक एक सांगितला, कारण सिंगल मध्ये आपण असं, डायकॉट मध्ये असं म्हणायचो, दे हॅव 2 लेयर्स. आउटर लेयर इज कॉल्ड एज टेस्टा, inner layer is called as tegmen in dicot plants, बरोबर. in dicot seed the seed wall is attached to the ovary. कळते का? बघा, मका बघितलं तुम्ही? मका मध्ये तुम्ही असं वरचं टर्फ काढू शकता का? काही तुम्हाला मका दिल्या तर वरचं टर्फ काढून मका खाल्ल्यात का तुम्ही कधी? परंतु त्याच ठिकाणी तुम्हाला काही पण वटाणे द्या, हे द्या, वरचं टर्फ काढताय की नाही तुम्ही त्याच्यावरचं? ठीक आहे, म्हणजे कळलं का तुम्हाला काय म्हणायचं? याच्यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये? द डिफरन्स बिटवीन डायकॉट सीड अँड मोनोकॉट सीड काय? द सीड वॉल इज अटॅच्ड टू द ओव्हरी इन मोनोकॉट अँड इन डायकॉट दे हॅव 2 लेयर्स. आउटर लेयर इज कॉल्ड एज टेस्टा अँड इनर लेयर इज कॉल्ड एज टेगमन. अँड हियर द सीड वॉल इज अटॅच्ड टू द कोणाला? ओव्हरी. आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? पुन्हा अजून फ्युचर फ्रूट मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांचं? मागं सगळ्यांना क्लिअर आहे का? तर आता हे स्टार्च याच्यामध्ये तर प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता काय येतात? सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडे 2 आहेत याच्यामध्ये. एक नाव आहे कोलिओप्टाइल आणि एक नाव आहे कोलोरायझा. ठीक आहे, कोलिओप्टाइल आणि कोलोरायझा. आता लक्ष द्या, नेहमी ऑर्डर लक्षात ठेवा. कोलिओप्टाइलला 1 नंबर देतो, कोलोरायझाला 2 नंबर देतो, तुमच्या माहितीसाठी, कळण्यासाठी. ठीक आहे, कोलिओप्टाइल कोलोरायझा इथे लिह. कोलिओप्टाइल काळ्या पेन लिहू का? कोलिओप्टाइल अँड स्पेलिंग सांगा. कोलोरायझाचं बरोबर आहे का? बघा, लिहिलंय का फक्त? कोलोरायझा. ठीक आहे, बघा, असू द्या, बरं असू द्या. चला, एक लक्ष द्या, स्पेलिंग राहू द्या, इकडे लक्ष द्या. कोलिओप्टाइल आणि कोलोरायझा. आता हेच रिस्पेक्टिव्ह ऑर्डर मध्ये काय लिहितो बघा? प्ल्युम्यूल अँड रॅडिकल. कळते का तुम्हाला? प्ल्युम्यूल अँड रॅडिकल. इकडे बघा, प्ल्युम्यूल फॉर कोलिओप्टाइल, रॅडिकल फॉर कोलोरायझा. कळलं सगळ्यांना? म्हणजे काय करतं? या कोलिओप्टाइलचं प्रोटेक्शन कोण करतं? सॉरी, प्ल्युम्यूलचं प्रोटेक्शन कोण करतं? कोलिओप्टाइल. हे कोलिओप्टाइल म्हणजे काय? एक शीत कव्हरिंग आहे. जसं वरती झाकल्यासारखं काहीतरी वाटतंय का तुम्हाला? म्हणजे याच्यावरती टोपीसारखी कव्हरिंग आहे, शीत कव्हरिंग आहे, त्याला म्हणले कोलिओप्टाइलचं कव्हरिंग आहे, विच प्रोटेक्ट्स. कोणाला प्रोटेक्ट करतं? प्ल्युम्यूलला. तसंच खाली काय आहे? कोलोरायझा विच प्रोटेक्ट्स रॅडिकल. कळलं तुम्हाला? कुठल्या स्टेज मध्ये? इन देअर एम्ब्रियॉनिक स्टेज. कळलं? त्यांच्या एम्ब्रियॉनिक स्टेज मध्ये कोलिओप्टाइल हे प्ल्युम्यूलला प्रोटेक्ट करतं, कोलोरायझा हे रॅडिकलला प्रोटेक्ट करतं. कळले सगळ्यांना? कोणाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. कळले का सगळ्यांना? स्क्युटेलम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय स्क्युटेलम? अ सिंगल लार्ज शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन दॅट इज कॉल्ड एज अ स्क्युटेलम. दे हॅव 90% लिपिड्स इन देअर कर्नेल. ठीक आहे, आता सध्या कर्नेल वगैरे म्हणू नका, एवढेच मारा. याच्यामध्ये कंपोजिशन आहे 90% लिपिड आहे, 90% प्रोटीन आहे, 10% शुगर आहे, 10% मिनरल्स आहे. क्लिअर? सगळ्यांचं क्लिअर आहे का बाबा इकडं? आता याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या कुठल्या आहेत बघा. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. तुम्हाला एक तर फिगर काढून देतील, जशास तसं ठेवतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक लेबल म्हणते. लेबल म्हणलं की कुठं लेबल चुकणार तुमचं? या कोलिओप्टाइल मध्ये लेबल चुकणार. ठीक आहे, तर याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. बरोबर आहे? कोलिओप्टाइल पी अगोदर येते का आर अगोदर येत आहे? पी अगोदर येते. कोलोरायझा आर नंतर येते. बरोबर आहे?
पी अगोदर येते अल्फाबेटिकल ऑर्डरनं कोलियोप्टाईल अगोदर येते, म्हणजे 1 नंबरला कोलियोप्टाईल. प्ल्युम्युल 1 नंबरला आहे, खाली नंतर कोण आहे रॅडिकल. त्याचप्रमाणे कोलियोप्टाईल मधलं जे पी दिसतं, पी फॉर प्ल्युम्युल. कळते ना सगळ्यांना? कोलियोप्टाईल मधलं जे पी दिसतंय ते प्ल्युम्युल. कोलोरायझा मधले काय दिसतंय तुम्हाला? आर. काय आहे? आर फॉर रॅडिकल. कळली का गंमत तुम्हाला? कोलियोप्टाईल मधलं पी फॉर प्ल्युम्युल आणि आर मधलं रॅडिकल. माय गॉड, शोध लागला बघा. नाही हे मला पण माहित नव्हतं, आताच कळालं जस्ट. आर फॉर रॅडिकल, पी फॉर प्ल्युम्युल. म्हणजे हे एक लक्षात राहण्यासाठी आपल्याला ट्रिक लक्षात ठेवा. कोलियोप्टाईल मधलं पी फॉर प्ल्युम्युल म्हणजे कोलियोप्टाईल कोणाचं प्रोटेक्शन करणार? प्ल्युम्युलचं. रॅडिकल मध्ये कोणाचं प्रोटेक्शन करणार? कोलोरायझा. ठीक आहे, रॅडिकलचं प्रोटेक्शन कोलोरायझा करणार. आता याच्यानंतर हे ॲल्युमिनियम लेयर हा प्रोटीनियस लेयर आहे आणि इथं काय प्रेझेंट आहे? स्टार्च. स्टार्च म्हणजे काय? एक्सेस अमाउंट ऑफ फूड मटेरियल और एक्सेसिव्ह रिझल्ट फूड मटेरियल. कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं? स्टार्चच्या. चल आता विचारूया का आपण सगळ्यांना? तुम्हाला काय आणि विचारायचं तुम्ही विचारा, मी विचारतो तुम्हाला. काय उरलंय का बघा तुमच्या बुक मध्ये सांगायचं. कुठला पॉइंट आपला राहिला का याच्यातला बघून घ्या. सगळं क्लिअर आहे? यस. हा तुम्ही सांगा. फंक्शन ऑफ स्क्युटेलम मी सांगितलं नाही तुम्हाला. व्हॉट इज मेन बाय स्क्युटेलम? अ लार्ज सिंगल शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन दॅट इज कॉल्ड एज अ स्क्युटेलम. बसा इथे एक नाव असं म्हणतोय बघा मी, अ लार्ज सिंगल शील्ड शेप्ड म्हणतो का आपण? सिंगल का म्हणायला लागलोय? कारण हे कशाचं एक्झाम्पल आहे? मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे. आता ह्या स्क्युटेलमचं एक फंक्शन आहे स्टोरेज ऑर्गन. घेऊन ठेवा स्टोरेज ऑर्गन, कारण एवढं काय केले त्यांनी? स्टोअर केले ना एखादचं कंपोजिशन. स्टोरेज ऑर्गन. स्टोरेज ऑर्गन. स्क्युटेलम मीन्स ना स्टोरेज ऑर्गन. झालंय सगळ्यांचं? क्लिअर आहे सगळ्यांना? मागं सगळ्यांना कळालंय? मधल्या लाईनला मागच्या मुली दिसतंय का तुम्हाला सगळं? उंची प्रमाणे बसत जावा, लवकर येत जावा आणि बारक्या पुरींना जागा द्या पुढं. ठीक आहे? मागं बसल्यावर त्यांना काहीच कळत नाही, उठून उभं राहावं लागते त्यांना. कधी कधी ऍडजस्टमेंट करा थोडं. चला, काही काही जणची मला मेसेज येतात, सर आम्हाला लेक्चरच दिसत नाही, मी मागं असं बसतो खाली. तुम्ही लवकर येत जावा, 10ला यायचं, 11ला लेक्चर असलं तरी इथे येऊन अभ्यास करत बसायचं. भांडण करू नका, मारामारी करता तुम्ही जागेसाठी बसू. एक पोरगी येते 10 जणांच्या जागे धरत्या. हे असलं तुम्हाला काम कोण करायला सांगितलं? ते येणार राजासारखे आणि तुम्ही दाशासारख्या जागा धरणार माहिती त्यांच्या. तुम्ही स्वतःची जागा धरा. फक्त मैत्रीण असली तर मैत्रीण असू दे, जागा धरायला काय करायचं तुम्हाला? तुम्ही यायचं, एकटं बसायचं. बाकीचे तसं आढळलं की मला सांगा ना. आपण एकटं आलं तरी एक जण एकच जागा पकडायचं. 10 जागे इकडं, इथं माझी मैत्रीण बसली, तिथं माझी मैत्रीण बसली, असं करू नका. जे लवकर येतील त्यांना चान्स द्या. ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांचं? आता आपण बऱ्यापैकी एंडला आलोय. आता आपल्याला सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन शिकायचं. आता हे झालं की मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आपल्या ओळीची पोझिशनचे एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवायचे ते लिहून घ्या. लगेच सांगून टाकतो. आहे का? चला मग आता ट्रिक खूप गमतीदार ट्रिक आहे, परंतु हे ऑनलाईन बोर्डावर लिहायला मला भीती वाटायला लागली. असू द्या, काहीतरी आहे का सर? मग बोल. दार उघडतेस कसं काय? लावा ते. चला लक्ष द्या. हा इकडे लक्ष द्या. काय बघायचं सध्या आपल्याला? पोझिशन ऑफ ओव्हरी. मागे दिसते का सगळ्यांना रे? पोझिशन ऑफ ओव्हरी विथ रिस्पेक्ट टू, शांत बसा, विथ रिस्पेक्ट टू कोणाला? कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम. इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये 3 टाईपच्या ओव्हरी होत्या. ठीक आहे? इथं लिहितो मी नाव. एक होती सुपेरियर ओव्हरी, तिला हायपोगायनस नाव होतं का?
सुपेरियर ओव्हरी. मी आता त्याच्या हे लिहितो, इंडिकेशन्स लिहितो. सुपेरियर ओव्हरी म्हणजे हायपोगायनस. नंबर 2 हाफ इन्फेरियर आणि हाफ सुपेरियर म्हटलं होतं का, त्याचं नाव काय होतं? पेरिगायनस. हाफ इन्फेरियर ओव्हरी, हाफ इन्फेरियर ओव्हरी. कळत नसेल तर तुम्हाला इथं लगेच काय करा माहिती आहे का, तुम्ही हायपोगायनस म्हणल्या नंतर हे नवीनच वाटायचं काय जरा, हायपोगायनस ओव्हरी. आणि हे काय, पेरिगायनस ओव्हरी, पेरिगायनस. आपल्याला तिकडे जर करावं लागेल. बरं एक एक घ्या. ठीक आहे, लिहा लिहा तुम्ही, एक एक वळीच आहे, जास्त नाही. सुपेरियर ओव्हरी, त्याच्या खाली 2 वळी सोडून लगेच काय लिहायचं, हाफ इन्फेरियर ओव्हरी, त्याच्या खाली काय लिहायचं, इन्फेरियर ओव्हरी. ठीक आहे, आले का? चला आता लक्ष द्या. आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला आता लक्षात राहतात, नंतर लक्षात राहतात. ठीक आहे, आता लक्षात राहतं आपल्या, नंतर राहत नाही. त्याच्यासाठी हे वाक्य लक्षातच ठेवायचं. काय वाक्य होतं आता, एक्झाम्पल सांगा बरं मला पटकन. मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल. आता याच्यामध्ये एकच वाक्य लक्षात ठेवायचं. बघा, टायटॅनिक पिक्चर बघितलं तुम्ही सगळ्यांनी? जहाज बुडालं बघा, गावाकडची जहाज बुडालेला पिक्चर माहित आहे? काही काही नाव माहित नसतंय पण पिक्चर बघितला. पण जहाज बुडालेला पिक्चर, एक हिरोईन असतंय. ठीक आहे, त्याच्यामधल्या हिरोईनचं नाव रोज आहे, माहित आहे तुम्हाला? ठीक आहे, चायनाची रोज मॅडम. बघा, चायनाची रोज मॅडम, मॅडम नको. ठीक आहे, चायनाची रोज मस्त ब्रिंजल आणते. चायनाची रोज काय आणते, मस्त ब्रिंजल आणते. चायनाची रोज म्हणजे एक्झाम्पल काय, चायना रोज. मस्त म्हणजे मस्टर्ड. हे मुस्त म्हणू नका, याला मस्त म्हणा. MUST हे मस्त आहे. ठीक आहे, मस्टर्ड म्हणतो जसं, मस्टर्ड. आणि ब्रिंजल म्हणजे ब्रिंजलच. ठीक आहे, याला काही वेगळं नाही बरं का, हे ब्रिंजल. लिहून ठेव, चायनाची रोज मस्त ब्रिंजल आणते. काय आणते, वांगे आणते. काही लक्षात सगळ्यांना? पाठ होईल का आता? हे विचारल्यावर बघा, ज्याला काही येत नाही त्यानं सुद्धा हे वाक्य म्हणून दाखवा. चायनाची रोज मस्त काय आणते, ब्रिंजल आणते. चायनाची रोज म्हणजे काय, चायना रोज. मस्त म्हणजे मस्टर्ड, ब्रिंजल म्हणजे ब्रिंजल. क्लिअर आहे सगळ्यांचं? अवघड आहे का ट्रिक? सगळ्यात सोपं. ओहरी आणलं की, ओहरी आठवलं की तुम्हाला वांग्यासारखा आकार होतो ओहरीचा, माहित आहे? ठीक आहे, मग तेवढं आठवायचं. चायनाची रोज मस्त. आता काही काही जण ट्रिक लिहून दिलं तरी पण कुठं कोणाला लावायचं हेच कळत नाही. आता सध्या आपण कशा शिकतोय, पोझिशन ऑफ ओव्हरी विथ रिस्पेक्ट टू थॅलॅमस, म्हणजे सुपेरियर, हायपोगायनस, पेरिगायनस. त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी हायपोगायनस एक्झाम्पल, चायनाची रोज मस्त ब्रिंजल आणते. चायनाची रोज म्हणजे चायना रोज, मस्त म्हणजे मस्टर्ड आणि ब्रिंजल म्हणजे ब्रिंजल. हे 3 एक्झाम्पल्स. त्याचं पुढचं जरा आगाव आहे. हे लिहून घ्या, घेतले लिहून. पुढचं मराठी आमचं चांगलं आहे. ठीक आहे, बसो का आता, हे घेऊ का बघावं. असू द्या. आपलं लहानपणी नाव पिंटू वगैरे आपल्याला म्हणायचे घरच्या कडले, बरोबर आहे? मुलगा झाला तर पिंटू नाव ठेवायचे. ठीक आहे, चला 2 नंबरचं नाव सांगा, काय आहे? हाफ इन्फेरियर. यालाच काय म्हणलं आपण, पेरिगायनस. आता लक्ष द्या, एक्झाम्पल सांगू नका, माहित आहे मला. इकडे लक्ष द्या. पप्पाचा पिंट्या
काय एक्झाम्पल? रागीट आहे. पप्पाचा पिंट्या रागीट आहे. याच्यामधलं फक्त PPR 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पप्पाचा पिंट्या काय आहे? रागीट आहे. ठीक आहे. इथे लिहा P फॉर प्लम, P फॉर पीच and R फॉर रोज. राईट का लक्षात बघा. पोराचा अर्थच वेगळा काढते. असू द्या, पोरांसाठी खास आहे. राहील का लक्षात? लिहा फक्त फर्स्ट वर्ड, पहिलं कॅपिटल लेटर लक्षात ठेवायचं. जास्त असलं माझ्याला कळावं सगळं. ठीक आहे. प्लम, पीच, रोज. हा आता पुढचं आपल्याला सोपं आहे. कसं काय पण सगळ्याचं कळले सगळ्यांना? काय म्हणा? काय? पप्पाचा पिंट्या रागीट आहे. P फॉर प्लम, P फॉर पीच, R फॉर रोज. आता याच्यानंतर 3 मेंबर्स नाव सांगा. ओरिस, इन्फेरियर. कंप्लीट इन्फेरियर म्हणजे नाव त्याचंच काय आहे? इपिगायनस. इन्फेरियर. इपी म्हणजे आउटर, गायनस म्हणजे गायनसला कंप्लीट आउटर साइडला ठेवून येणार. आता इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये सगळ्यात सो आहे स्टुडंट्स आर गेम चेंजर. स्टुडंट्स आर गेम चेंजर. यस फॉर सनफ्लावर. पहिलं अक्षर लक्षात ठेवायचं फर्स्ट. सनफ्लावर. जी फॉर गवावा. बरोबर आहे. आणि हे काय? सी फॉर कुकुम्बर. स्टुडंट्स आर गेम चेंजर. आर हे ऑप्शनल आहे. ठीक आहे. आर पासून ऍपल पण आहे का याच्यामध्ये एक्झाम्पल? ठीक आहे. ए फॉर ऍपल. एनसीईआरटी मध्ये नाही. एनसीईआरटी मध्ये 3 आहे. 3 लिहितो. ते लिहूया. क्लिअर आहे का बघा? आहे सगळ्यांना क्लिअर? आता राहिलेलं उद्या कशाचं? एस्टिमेशन, वॉल्वेट एस्टिमेशन, प्लासेंटेशन. ते उद्या देऊ. ठीक आहे. आता एवढं क्लिअर आहे का सगळ्यांना? हा. आता हे झालं की आपण सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन बघूया का? आता होईल का? किती वेळ आहे? 15 मिनिटं आहेत का? चल. नाही म्हणत काय? हा? सेमी टेक्निकल मध्ये काही मी सगळं काढून दाखवणार नाही. तुम्हाला आज फक्त सायन्स शिकवतो. कशाला काय म्हणायचं? हे रफ करू का? मागच्या मुली लिहिल्यात का सगळे? ह्या लिहून घ्या. इकडे मुलांनी लिहिले का सगळे? आता हेडिंग आहे आपली सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन्स इन फ्लॉवरिंग प्लांट्स. आता महत्वाची, खूप महत्वाची हेडिंग आहे. सेकंड लास्ट हेडिंग आहे. बरोबर आहे का? सेकंड लास्ट हेडिंग. नाव काय याचं? सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ कोणाचं? फ्लॉवरिंग प्लांट्स. हा. लक्ष द्या. आता फ्लावर मध्ये 4 पार्ट आहेत. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा. आता आपल्याकडे 4 पार्ट फ्लावरचे कुठले तुम्हाला माहिती? ठीक आहे. कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम. तर इथे एक कन्फ्युजन प्रत्येकाचं होतं. कॅलिक्स आणि करोला क पासून सुरू होतं सगळं. बरोबर आहे. कॅलिक्स, करोला. मग यांना डिनोट कसं करायचं? सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये काय सांगायचं आहे हे सांगतो तुम्हाला. बघा, ह्या आपल्याला हेडिंगच्या अंडर काय करायचं आहे? सायन्स शिकायचे. कशाचे? तर स्टँडर्ड टर्म्स शिकायचे, स्टँडर्ड सायन्स शिकायचे. जसं की कॅलिक्सला के लिहितो आपण, करोलाला सी लिहितो, गायनोशियमला जी लिहितो, एंड्रोशियमला ए लिहितो, ब्रॅकिएट फ्लॉवरला BR लिहितो फक्त.
ई ब्रॅक्टिएटला EBR लिहितो फक्त, ठीक आहे. ऍक्टिनोमॉर्फिकला प्लसचं साइन दाखवतो, झायगोमॉर्फिकला पर्सेंटेजचं साइन दाखवली तुम्हाला, ठीक आहे. अशी तुम्हाला बऱ्यापैकी 7 ते 8 साइन्स आता माहित आहेत सगळ्यांना आहेत. तर चला आता आपण सायन्स लिहून घेऊया, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, नेहमी आता हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर हे फ्लोरल फॉर्म्युला म्हणून एक कन्सेप्ट आहे, ते लिहिण्यासाठी आपल्याला हे सगळे सायन्स महत्वाचे आहेत, ठीक आहे. जसं तुम्हाला केमिस्ट्री मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ठीक आहे. इथेन पहिल्यांदा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन, बरोबर आहे. हे नोना, ऑक्टा, हेप्टा, हेक्सा हे काय दिले तुम्हाला क्रमाने दिले, बरोबर आहे. म्हणजे ह्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले, स्ट्रक्चरल फॉर्म्युले वेगळे आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय सांगतो आपण, CH4 म्हणजे काय, मिथेन. C2H6 म्हणजे काय, इथेन म्हणतो. म्हणजे कळलं का, C3H8 डबल प्लस 2 करायचं, कार्बनचे डबल प्लस 2, कार्बनचे डबल प्लस 2, कार्बनचे डबल प्लस 2, कळलं का. CH4, C2H6, C3H8, C4H10, C5H12, C6H14, C7H6 असं कळलं. म्हणजे काय याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं तुम्हाला याच्यात, तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला जसं त्याला असतो तसं फ्लोरल फॉर्म्युला घ्यायचा. म्हणजे एका फ्लावर मध्ये किती पेटल्स, किती सेपल्स, किती एंड्रोशियम, किती गायनोशियम. गायनोशियम आहे तर सुपेरियर आहे का इन्फेरियर आहे का हाफ इन्फेरियर आहे. कारण आता बघितलंय आपण खूप साऱ्या फ्लावर मध्ये हाफ इन्फेरियर असतं, कम्प्लीट इन्फेरियर, कम्प्लीट सुपेरियर. हायपोगायनस आहे का पेरिगायनस आहे, एस्टिमेशन कसलं आहे त्याच्यामध्ये, ट्विस्टेड आहे का वॉल्वेट आहे, कळलं का काय म्हणायचं. प्लासेंटेशन कसलं आहे, आता प्लासेंटेशनचं इथं बघू शकत नाही आपण, कारण दिसतं काय आपल्याला, एस्टिमेशन दिसतं. पाकळ्या कशा अरेंज झाल्या. ट्विस्टेड म्हणजे काय रे, एकाची मार्जिन नेक्स्ट वन वरती काय झाले, ओव्हरलॅप झाले. आणि वॉलवेट मध्ये काय, फक्त मार्जिनला एकमेकांच्या टच करायला लागले, ठीक आहे. आणि 3 नंबर एम्ब्रिकेट मध्ये काय, एकमेकावरती ओव्हरलॅपिंग आहे परंतु कसं रॅन्डम पोझिशन मध्ये. आणि 4 नंबरचं वेक्झलरी मोठा एक आहे शिल्ड शेप्ड, त्याला स्टँडर्ड म्हटलंय आपण, ठीक आहे. कोणाला कव्हर केलंय, अँटेरियरला, आणि ते 2 अँटेरियर कोणाला केले, कीलला, ठीक आहे. मग तसे तुम्हाला याच्यामध्ये एक्झामला प्रश्न येऊ शकतात. मग हा फ्लोरल फॉर्म्युला लिहिण्यासाठी अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे, सायन्स माहित पाहिजे. कारण तुम्हाला माहित आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला वगैरे तुम्हाला माहित पाहिजे केमिस्ट्री मध्ये, तसं इथं फ्लोरल फॉर्म्युलासाठी सायन्स माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचे के CAG हा क्रम कधीच विसरायचा नाही, ठीक आहे. आता हा लक्षात कसं ठेवायचा, तर लक्ष द्या. किंग ऑफ कॅनडा इज अन एरोगंट गाय, ठीक आहे. किंग ऑफ कॅनडा अन एरोगंट गाय, ठीक आहे. म्हणजे कॅनडाचा किंग कसा आहे, एरोगंट गाय. किंग ऑफ कॅनडा, के फॉर कॅलिक्स. कॅलिक्सलाच काय म्हणतो आपण, सेपल्स. हे बऱ्याच जणांना धडा सांगते तरी कळत नाही. आणि C फॉर कोरोना, पेटल्स. हे मी 100 वेळेस का लिहितोय, कारण तुमचं पाठ हो. A फॉर एंड्रोशियम. आणि याला काय म्हणतो आपण, स्टेम. स्टेमन म्हणजेच कोण असतंय, एंथर प्लस G फॉर कार्पेल और पिस्टिल. आता हे CP लिहायचं नाही कुठंच, ठीक आहे. कार्पेल पिस्टिलचं CP वगैरे कुठंच लिहायचं नाही. G फॉर गायनोशियम. गायनोशियमला तिघ पण आली, तिघ कोण, स्टाईल, स्टिग्मा, ओरी, ठीक आहे. म्हणजे हे सगळ्यांचंच नाव ते. K फॉर बोला कॅलिक्स, C फॉर करोला, A फॉर एंड्रोशियम, G फॉर गायनोशियम. आता एक कळते का बघा तुम्हाला क्रम, G नेहमी सेंटरला असतं, बरोबर आहे की नाही. गायनोशियम कुठं असतं फ्लावरला, नेहमी जास्वंदाचं बघा फुल नेहमी सेंटरला कोण असतं, गायनोशियम. म्हणजे कळलं का तुम्हाला, कुठलं पण फ्लावर घ्या त्या फ्लावरच्या सेंटरला कोण असतंय, गायनोशियम. पहिला पॉईंट सगळ्यात स्टार मार्क करून ठेवा, कारण फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये G हे आपल्याला सेंटरला लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, आता इथे गोल काढून तुम्हाला मी दाखवतो. पहिल्यांदा इथे लिहितो काय, G फॉर गायनोशियम. त्याच्यानंतर कोण असतंय, एंड्रोशियम. म्हणजे इकडे लक्ष द्या, हे लक्षातच ठेवायचं, विसरायचंच नाही, एंड्रोशियम. त्याच्यानंतर कोण असतंय, कोरोला. कोरोला म्हणजे काय, पेटल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण असतंय, कॅलिक्स. काय असतंय, के लिहितो, के फॉर कॅलिक्स. म्हणजे सेपल काय म्हणलं होतं बघा, आउटर मोस्ट वर्ल ऑफ द फ्लावर म्हणलं होतं का, दिसतंय का बाहेर सगळ्यात, के फॉर कॅलिक्स. आणि याच्यामध्ये म्हणलं दे आर ग्रीन कलर्ड अँड आउटर मोस्ट वर्ल ऑफ द फ्लावर, म्हणजे सगळ्यात बाहेरची. आणि मग सेंटरला कोण असतंय, ओरी असते. ओरी म्हणजेच काय, स्टाईल, स्टिग्मा, ओरी. स्टिग्मा, स्टाईल, ओरी. तिघ पण कुठे आहेत, सेंटर, आणि त्याला नाव आहे गायनोशियम. हे सगळ्यांना कळालंय.
आणि हे क्रम लिहिताना कसं लिहायचं? KCAG, किंग ऑफ कॅनडा अँड एरोगंट गाय. कळलं? किंग ऑफ कॅनडा अँड एरोगंट गाय. KCAG. कळलं का सगळ्यांना? आजच बघा. उद्यापासून आता हे कन्सेप्च्युअल आहे. इथं गणिती थोडं आपल्याला लिहायचं आहे. फ्लावर दाखवणार आहे आपल्याला. त्या फ्लावरवरनं त्याच्यामध्ये किती आहेत, किती करोला आहेत, किती अँड्रोशियम आहे, किती गायनोशियम आहे. गायनोशियम आहे तर सुपेरियर आहे का इन्फेरियर आहे का हाफ इन्फेरियर आहे? कळते का तुम्हाला? गायनोशियम म्हणजे आता जी ओरी बघितली का, पोझिशन ऑफ ओरी, ती सुपेरियर आहे का हाफ इन्फेरियर आहे का इन्फेरियर आहे, हे बघायचं. अँड्रोशियम आहेत तर फ्युज्ड आहेत. मोनोडेल्फस, डायडेल्फस, पॉलीडेल्फस. आठवते का तुम्हाला? मोनोडेल्फस आठवते का? मोनोडेल्फस म्हणजे स्टेमन्स आर युनायटेड इन सिंगल बंडल. बायडेल्फस म्हणजे काय? टू बंडल. पॉलीडेल्फस म्हणजे काय? बरोबर. मग ते बंडल मध्ये चिटकून असतील तर त्याला काय सांगेल? ठीक आहे. जर फ्युज्ड असतील तर याला ब्रॅकेट असतं. फ्युज्ड असतील तर काय असतं? याला ब्रॅकेट असतं. ठीक आहे. आता सी करोला, कॅलिक्स करोला एकत्र असतात म्हणून सांगितलं होतं बघा मी कुठल्या तर तुम्हाला याच्यात. व्हेन कॅलिक्स प्लस करोला दे आर नॉट डिस्टिंग्विशेबल, दॅट इज कॉल्ड एज पेरियांथ. काय नाव आहे त्याला? पेरियांथ. पेरियांथ म्हणजे असं फ्लावर की त्या फ्लावर मधले कॅलिक्स करोला आपण सेपरेट करू शकत नाही. कॅलिक्स प्लस कोरोला नॉट डिस्टिंग्विशेबल, दॅट इज कॉल्ड एज. कशाला दाखवतो पेरियांथला? पेरियांथला P ने दाखवतो. जसं कॅलिक्सला K ने दाखवतो तसं पेरियांथला कशाने दाखवतो? कॅपिटल P ने दाखवतो. कशाने दाखवतो? कॅपिटल P ने दाखवतो. ठीक आहे. आता आपल्याला इकडचं मी रफ करावं लागेल. इथं आपण 2 कॉलम करून कशाला काय दाखवतं ते लिहूया. आतापर्यंत सगळ्यांना कळले का? फ्लावरची अरेंजमेंट तर कळले का? गायनोशियम कुठं असतं? सेंटर. आता विचारतो. ठीक आहे. हा तुम्ही कॅलिक्स कुठं असतं? आउटर. करेक्ट. बस. चला 3 नंबरला कोण असतंय? बघून सांगितलं बघा. बसा. चारच ऑर्गन आहेत महत्वाचे, बरोबर आहे? फ्लावरचे मेन ऑर्गन किती आहेत? 4. 4 महत्वाचे. दोघच लागतात का? 4 आहेत. 4 मध्ये कोण आहेत पहिले? 2 कोण पहिले? कॅलिक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. फ्लोरल फॉर्म्युला लिहिताना 2 लागत नाही, सगळेच लागतात. इकडे लक्ष द्या. फ्लोरल फॉर्म्युला लिहिताना आपल्याला असं लिहावं लागतो की काय पुढं? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. ठीक आहे. त्यांचा नंबर किती आहे ते आपल्याला इथं लिहावं लागतो. ठीक आहे. आता 3 फॅमिली आपल्याला नंतर बघायच्या. सध्या आपण सांगतोय इथं पहिल्यांदा इथं काय? नेम आणि पुढे काय? सिम्बॉल. बरोबर आहे का? सिम्बॉल म्हणूया का? पहिलं नेम सांगा मला. कॅलिक्स कशाने दाखवतो? कॅपिटल K. नंबर 2 कोरोला कशाने दाखवतो? कॅपिटल C. कुठलं स्मॉल लिहायचं नाही, कॅपिटल C. नंबर 3 अँड्रोशियम कशाने दाखवतो? गायनोशियम. असं स्पेलिंग आहे. कॅपिटल G. नेक्स्ट इकडे लक्ष द्या. पेरियांथ. पेरियांथ म्हणजे किती लोकांना कळाले? हात वरती करा. पेरियांथ म्हणजे किती लोकांना कळाले? पेरियांथला दाखवतो मी P ने, कॅपिटल P. सगळ्यांनी पाठ करा. पेरियांथ म्हणजे कोण सांगतंय? ओरामध्ये मागं पेरियांथ कळलं नाही का तुम्हाला? मराठी सांगा. पेरियांथ म्हणजे काय? कॅलिक्स प्लस कोरोला. म्हणजे जास्वंद बघितले का? जास्वंदीला जे खालून असतं कॅलिक्स हिरव्या कलरचं, ते लाल पानाला चिटकून असतं. सेपरेट करायचं असतं, फाडून काढावं लागतं की नाही आपल्याला? म्हणजे नॉट डिस्टिंग्विशेबल. कळलं तुम्हाला एवढं? हे पेरियांथ दाखवायचं कशाने? P ने. आता याच्या पुढं कॅपिटल P ने. चला आणखीन आता साइन ब्रॅकेट आणि ई ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेट फ्लावरला मी साइन लिहितो BR. 5. हे 6 नंबरचा आहे. ब्रॅकेट फ्लावर. ब्रॅकेट. व्हॉट इज मीन बाय ब्रॅकेट? कोण सांगतंय? ब्रॅकेटला घ्यायचं BR. इकडे लक्ष द्या.
ब्रॅक्टिएट फ्लावर म्हणजे कोण सांगताय? डिफाइन ब्रॅक्टिएट. असं लगेच पानं काढायचं नाही मग. ब्रॅक्टिएट फ्लावर इकडे लक्ष द्या. ज्या फ्लावरच्या पेडिसिल वरती ऍट द बेस ऑफ पेडिसिल अ स्मॉल रिड्युस्ड लीफ लाइक स्ट्रक्चर फाउंड, त्याला काय म्हणले आपण? ब्रॅक्ट. म्हणजे कळते का बघा तुम्हाला? हे वरचं फ्लावर आहे, याला एक पेडिसिल आहे की नाही इथं खाली, त्या पेडिसिल वरती असे एक स्मॉल रिड्युस्ड लीफ लाइक स्ट्रक्चर सापडतं आपल्याला ऍट द बेस ऑर जंक्शन ऑफ पेडिसिल वरती. ठीक आहे, त्याला काय नाव म्हणले आपण? ब्रॅक्ट. आणि ज्या फ्लावर मध्ये सापडत नाही त्याला काय म्हणायचं? ई ब्रॅक्टिएट. विदाउट ब्रॅक्ट ई ब्रॅक्टिएट, विथ ब्रॅक्ट ब्रॅक्टिएट. दाखवायचं कशाने? बी आर. कॅपिटल बी स्मॉल आर, कॅपिटल बी स्मॉल आर. नाही तर दोन्ही पण असं लिहितात बी आर. ठीक आहे, बघा इकडे स्मॉल आर, कॅपिटल बी स्मॉल आर. नेक्स्ट 7 नंबरचं ई ब्रॅक्टिएट. फक्त त्याला काय लावतो मी? ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ई ब्रॅक्टिएटच्या पुढे कॅपिटल ई स्मॉल बी आर. बरोबर आहे का हे? नक्की? ठीक आहे, आता लक्ष द्या. याच्या पुढे 8 नंबर. आता थोड्या इथून महत्त्वाच्या गोष्टी चालू होतात. गायनोश हे परत सांगू का? कळलं नाही काय? बसा इकडे लक्ष द्या. हे फ्लावर आहे, ठीक आहे, हे फ्लावर आहे. कुठलं पण फ्लावर राहू द्या, फ्लावरला एक पेडिसिल असतं की नाही? त्या पेडिसिल वरती स्मॉल रिड्युस्ड लीफ लाइक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज ब्रॅक्ट. स्मॉल रिड्युस्ड लीफ लाइक स्ट्रक्चर फाउंड एट द बेस ऑफ पेडिसल दॅट इज कॉल्ड एज ब्रॅक्ट. क्लियर आहे? इकडे कळलं का? छोट्या पानासारखं स्ट्रक्चर म्हणजे ब्रॅक्ट. जसं स्टिपल्स म्हणलं होतं का नाही स्मॉल, पण हे स्टिपल्स नाही, हे फ्लावर मध्ये. कारण त्याला काय म्हणले? ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फ्लावरच्या पेडिसिल वरती काय असणार आहे? स्टिपल कुठं प्रेझेंट होतं? लीफ मध्ये प्रेझेंट होतं. आणि आपण बघतोय काय? फ्लावर. याच्यामध्ये स्मॉल लीफ लाइक स्ट्रक्चर फाउंड एट द बेस ऑफ पेडिसिल दॅट इज कॉल्ड एज ब्रॅक्ट. तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये आहे, नोट्स वाचा व्यवस्थित. ही ब्रॅक्टेड म्हणजे विदाउट ब्रॅक्ट. कळलं? आता याच्या पुढे गायनोशियम. आता गायनोशियमला तर मी तुम्हाला सांगितलंय काय, पण गायनोशियम मध्ये ज्यावेळेस ओव्हरी सुपेरियर असते तर जी च्या खाली अंडरलाईन करायचं. गायनोशियम मध्ये ओव्हरी ज्यावेळेस सुपेरियर असते, सुपेरियर म्हणजे कळलं का? ओव्हरी वरती आणि बाकी सगळे ऑर्गन खाली येणार. कुठले सगळे? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम. त्यावेळेस ओव्हरीच्या जी च्या खाली असेल, म्हणजे याला लिहितो ब्रॅकेट मध्ये सुपेरियर ओव्हरी. ठीक आहे, जी च्या खाली अंडरलाईन जर केलं मी असं केलं तर ही काय आहे? सुपेरियर. आता इन्फेरियर कधी? वरती जर अंडरलाईन केलं तर इन्फेरियर. हाफ इन्फेरियर म्हणा आणि हाफ सुपेरियर म्हणलं तर काय करायचं? पुढे अंडरलाईन करायचं. आता अगोदर इथं लिहितो. ठीक आहे, इथं लिहा, त्यातच लिहा लगेच हे इन्फेरियर होईल. ते जागा नाही इथं पण लिहितो इन्फेरियर होईल. हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियरला काय म्हणायचं? नाही, ते दाखवायचं आपल्याला, म्हणायचं नाही. हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. जीच्या कळलं सगळ्यांना? चला आता एक लक्ष द्या. हे बघा, सिमेट्री राहिली आहेत आपल्या. 2 सिमेट्री आहेत. एक आहे ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री आणि एक कुठले? झायगोमॉर्फिक सिमेट्री. ऍक्टिनोमॉर्फिकला काय लिहायचं? प्लस साइन लिहायचं. कशामध्ये प्लस साइन लिहायचं? सर्कल मध्ये. कुठे कुठे सर्कल मध्ये लिहितात, कुठे कुठे फक्त प्लस साइन लिहायचं. दोन्ही पण चालतं. इथे लिहितो ऍक्टिनोमॉर्फिक. यालाच कुठली सिमेट्री म्हणतात? ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा. रेडियल सिमेट्री ज्या कुठल्या फ्लावरला असेल तर त्याला कशाने इंडिकेट करायचं? प्लस ने इंडिकेट करायचं. बरोबर आहे? आणि नंबर 2 चे तिचं नाव काय? झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिकला कशाने इंडिकेट करायचं? झायगोमॉर्फिक म्हणजेच काय आहे? बायलॅटरल.
ठीक आहे. याला कशाने दाखवायचं? पर्सेंटेज. चला राहिले काय बघा तुमच्या त्या नोट्स मध्ये. हा, बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल. लक्ष द्या, तुमच्या ज्या नोट्स मध्ये तिथं करेक्शन आहे ते चुकले. बघा इकडे युनिसेक्शुअल असेल तर काय बघा आणि बायसेक्शुअल असेल तर काय. इकडचं रब करू काय लिहिले सगळ्यांनी. तुमच्याकडे आहे हे तिथं तुमच्या नोट्स मध्ये थोडं करेक्शन आहे बरं का दिलेलं आहे. कुठं कुठं थोड्या चुका झाल्यात मागच्या पार्ट मध्ये. चला काय युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल असेल तर एक तर काय असणार आहे, मेल और लिहिले बघा. ठीक आहे, युनि म्हणजे दोघांपैकी एक. बायसेक्शुअल म्हणजे कसं काढायचं बघा. बायसेक्शुअल म्हणजे गोल काढायचं इथं वरती, म्हणजे हे मेल झालं, एक सेक्स झालं, नंबर 2 फिमेल झालं. बायसेक्शुअल आहे की नाही हे तुमचे करेक्शन करा त्याच्यामध्ये नंतर. ठीक आहे, असं म्हणजे काय आहे बायसेक्शुअल. चला पुढे काय राहिले का, कुठलं टेक्निकल डिस्क्रिप्शन राहिलं आणखी. आता ऍडेजन वगैरे राहिले. ठीक आहे, ऍडेजनचं एक डिस्क्रिप्शन राहिले. लक्ष द्या, इपिपेटलस आणि इपिफायलस हे दोन टर्म शिकलेत का आपण. हे पोरांनो लक्ष द्या जरा, महत्वाचं. इपिपेटलस आणि इपिफायलस. इपिपेटलस म्हणजे स्टेमन्स आर अटॅच्ड टू द पेटल. बरोबर आहे, असं ऐकलंय का तुम्ही. स्टेमन्स आर अटॅच्ड टू द पेटल, दॅट इज कॉल्ड एज इपिपेटलस. आणि स्टेमन्स आर अटॅच्ड टू द पेरियांथ, दॅट इज कॉल्ड एज इपिफायलस. मग इकडे लक्ष द्या, स्टेमन म्हणजे कोण असतंय, असतंय. ठीक आहे, स्टेमन म्हणजे कोण असतंय, हे असतंय. स्टेमन म्हणजे अँड्रोशियम. इपिपेटलस पेटल म्हणजे कोण असतंय, सी असतंय. करोला म्हणजे पेटल ना, करोला म्हणजे पेटल का. मग कळते का रे इकडे सगळं. अँड्रोशियम म्हणजे स्टेमन आहे, पेटल म्हणजे कोण आहे, करोला आहे. आणि दोघं अटॅच्ड आहे. म्हणून याला हे बाण दाखवायचं. हे बाण म्हणजे बाण नाही, हे काय आहे वर्ण असं जर. आणि हे काय ऍडेजन आहे. ऍडेजन म्हणजे चिटकले. ऍडेजन म्हणजे चिटकले, एकमेकाला फ्यूज्ड झाले. कळलं, एकमेकाला चिटकले. कोण चिटकले, स्टेमन्स अटॅच्ड टू द पेटल, दॅट इज कॉल्ड एज इपिपेटलस. ठीक आहे, ही इपिपेटलस कंडिशन. आता इपिफायलस सांगा बरं, कोण सांगते तुमच्यापैकी. इपिफायलस मीन्स स्टेमन्स अटॅच्ड टू द पेरियम. म्हणजे सिंपल लिहिणार आहे, ए अटॅच विथ पी. आणि पी म्हणजेच कोण आहे, सी प्लस के. बरोबर आहे का. सी प्लस के म्हणजे काय, करोला प्लस कॅलिक्स. ए म्हणजे कोण आहे, अँड्रोशियम. पी म्हणजे काय, पेरियम. When stamens attached to perianth, that is called as epiphyllus. बरोबर आहे का, नक्की. याला कशाने दाखवलंय आपण, अशा चिन्ह. ज्यावेळेस असं चिन्ह आलं काय म्हणायचं त्याला, ऍडेजन. ऍडेजन, ऍडेजन म्हणजे चिटकले. ठीक आहे, ऍडेजन. आणि ज्यावेळेस फ्यूज्ड असतील, एकत्रित असतील, त्यावेळेस काय दाखवायचं त्याला, ब्रॅकेट. कळलं. म्हणजे 5 पेटल जर फ्यूज्ड असतील तर मी असं दाखवणार त्याला. 5 पेटल म्हणजे काय, सी करोलाच्या खाली मी काय लिहिणार, 5 नंबर लिहिणार. आणि सगळे फ्यूज्ड असल्यामुळे काय लिहिणार आहे मी, असं लिहिणार आहे. ठीक आहे, सगळे फ्री असतील तर काय लिहिणार मी, फक्त ब्रॅकेट काढून टाकणार. कळलं का तुम्हाला मागे सगळ्यांना. एक सगळे फ्यूज असतील तर ब्रॅकेट घाला, सगळे फ्री असतील तर ब्रॅकेट उघडा. कळलं. आणखी कुठली राहिले का टर्म लगेच सांगा. सगळं क्लिअर झाले वाटते मला तरी, कुठलंच राहिलं नाही. जेवढं काही फ्लोरल फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे तेवढं झाले. गायनोशियम झाले, गायनोशियम तर सांगितले तुम्हाला वर खाली सगळं. युनायटेड म्हणजे ज्यावेळेस युनायटेड असतील त्यावेळेस ब्रॅकेट मध्ये दाखवायचं, ज्यावेळेस फ्री असतील त्यावेळेस फक्त लिहायचं. ठीक आहे. मग आता काही कसं असतं, लक्ष द्या, काही मध्ये 2 फ्यूज्ड असतात, 2 फ्री असतात, 1 फ्री असतं. मग त्याला कसं लिहायचं सर, 2 प्लस जे फ्यूज आहे त्याला ब्रॅकेट करा, प्लस जे सिंगल आहे त्याला. याच्यामध्ये काय सांगणार, हे करोल आहे, 2 फ्री आहे, 2 फ्यूज्ड आहे, 1 फ्री आहे. कळलं. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय, सगळ्यांना कळले. आता उद्या आपण आले की एक फिगर काढू आणि त्याच्यानंतर ते करू. आता फक्त सिम्बॉल सगळ्यांना कळतात एवढं लक्षात ठेवा. उद्या येताना सगळे सिम्बॉल पाठ करून या. आलं की सिम्बॉल विचारतो 5 मिनिट, मग नंतर फ्लोरल फॉर्म्युला.